केंद्र शासनाच्या नवीन कायद्याच्या विरोधात कारंजा येथे चक्काजाम आंदोलन। केंद्र शासनाच्या हिट अँड रन भारत न्याय संहिता 2023 या कायद्याच्या विरोधात कारंजा शहरातील विविध मोटार संघटनेतर्फे दिनांक 2/1/2024 मंगळवारला शहरातील वीर सावरकर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन माल वाहतूक मोटार असोसिएशन कारंजा लाड रजिस्ट्रेशन नंबर महाराष्ट्र 824/7 अकोला या लेटर पॅडवर वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात देण्यात आले आहे। या आंदोलनामागे मध्ये माल वाहतूक मोटार मालक असोसिएशन कारंजा लाड जिल्हा वाशिम, ऑल इंडिया मोटर्स ट्रान्सपोर्ट काँग्रेस दिल्ली, ऑल इंडिया वाहन चालक महासंघ वाशिम जिल्हा, टेम्पो युनियन पुसन नाका, छावा क्रांतीवीर ऑटो संघटना, सैलानी सरकार ट्रक मालक चालक असोसिएशन वाशिम जिल्हा इतर संघटनांनी मिळून केंद्र शासनाच्या नवीन कायद्याच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती मिळाली। तसेच नवीन कायदा हा ड्रायव्हर विरोधी कायदा असल्याने ड्रायव्हर व मोटर मालकांवर अन्याय करणारा कायदा असल्याचा आरोप कारंजा येथील मोटर मालक नदीमुद्दीन सय्यद कमरुद्दीन यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे। तसेच माल वाहतूक मोटर मालक असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल रशीद उर्फ पब्बू खान साहब यांनी दिलेल्या पत्रकात असे नमूद आहे की सदर चक्काजाम आंदोलन हा फक्त वाशिम जिल्ह्यातच नाही, अकोला, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड या ठिकाणी सुद्धा आयोजित करण्यात आला आहे। सदर आंदोलन हे शांततेच्या मार्गाने केले जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी साहेब वाशिम, प्रादेशिक परिवहन अधिकारी वाशिम, जिल्हा वाहतूक निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा वाशिम, शहर वाहतूक निरीक्षक, शहर वाहतूक शाखा वाशिम, ठाणेदार पोलीस स्टेशन शहर कारंजा लाड यांच्याकडे दिले। यावेळी शहरातील मोटर मालक, ड्रायव्हर, विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनीता मेसरे, मुख्य संपादिका, महाराष्ट्र पब्लिक न्यूज।